हॅलो, चला पंच. तुला आज जावं लागणार आता. आज जा. जा असंच गन बघ. गनच बघ काय आधी बसला का? टी शर्ट द्या रे काढून घ्यायचा कोणाला. कोण आलं मग? केले ना, चेक केले. आला पंच, गन चालू झाले ना? ओके, सामना चालू करून घेऊया. पुढचा सामना क्रियांश स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध निखिल शेठ मुत्ता युवा मंच. दोन्ही संघ मागच्या सामन्यामध्ये विजय प्राप्त करून आलेले हे संघ आपण पाहतोय. विनर्सची ही मॅच, आजच्या दिवसातली तिसरी मॅच. आणि बॉलिंग एंडला आपण पाहतोय मंथन यमकर, टीमचा कॅप्टन. तर दुसऱ्या बाजूने टीमचा कॅप्टन अरबाज पटेल. स्कोर अपडेट होत आहे. आपण पाहतोय मंथन यमकर बॉलिंग एंडला, अरबाज पटेल. पहिला चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू आणि कार्पेट फटका. एक सिंगल धाव पूर्ण आणि स्ट्राईक एंडला रोहन नारळे. अतिशय उत्कृष्ट प्रकारे आपण पाहतोय सामना. शफल करून मारण्याचा प्रयत्न होता रोहन नारळेचा, मात्र पुन्हा एकदा निर्धाव डॉट बॉल. आपण पाहतोय निखिल शेठ मुत्ता युवा मंच बॅटिंग करतोय तो संघ. आणि पुन्हा एकदा डॉट बॉल, सलगचा दुसरा डॉट बॉल. रोहन नारळे नक्कीच क्रीजचा पूर्ण फायदा घेतोय, मात्र बॅटीवर काही संपर्क होत नाहीये. 3 चेंडू प्रगतीपथावर. पुन्हा एकदा स्लोअर असा चेंडू, पुन्हा एकदा तोच रिझल्ट. डॉट बॉल. मंथन यमकर अगदी रोहन नारळेला समजेना असा चेंडू टाकतायत. ओव्हर झाली की सांगतो. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा आलाय तो व्हाईट बॉल. अगदी आपण पाहिलं 3 निर्धाव चेंडू हाताळले मंथन यांनी, मात्र त्यानंतर आलाय तो व्हाईट बॉल. 4 चेंडू पूर्ण, अजूनही 2 चेंडू मंथन यांचे बाकी, तर धाव संख्या झाली ती 2. अगदी पंचांचा इशारा, निर्धाव. डॉट बॉल, डॉट बॉल, डॉट बॉल. काय होते? रोहन नारळे अगदी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नक्कीच करतायत. शॉर्ट बाउंड्री टार्गेट करतायत, मात्र बॅटीशी काही संपर्क होत नाहीये बॉलचा. शेवटचा चेंडू बाकी मंथन यांचा. आणि यावेळी क्रिकेटिंग शॉट लेट कट केला थर्ड मॅनच्या दिशेने आणि 2 धाव देखील पूर्ण केल्या. आणि धाव संख्या झाली ती 4. 1 षटका अखेर 4 धावा. आणि पुढचा सामना जो असेल, दोन्ही पहिल्या 2 सामन्याचे लुझर संघ म्हणजेच सिद्धिविनायक सिक्सर्स आणि दुसऱ्या बाजूने नॅशनल पार्क 11 जय मासोळे आणि अतुल यादव. दोघांना विनंती असेल त्यांनी थांबायचंय, त्या 2 संघांनी थांबायचंय, जायचं नाही कुठं. पुढचा सामना त्यांचाच असणार आहे. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. पुढचा सामना असेल तो नॅशनल पार्क 11 विरुद्ध सिद्धिविनायक सिक्सर्स. अगदी दोन्ही टीम्सनी पराजय स्वीकारला मागच्या त्यांच्या सामन्यांमध्ये, मात्र नक्कीच पॉइंट मिळवण्यासाठी कोणता तरी एक संघ नक्कीच झुंज देईल. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय पियुष माने. गोलंदाजी एंडला पियुष. शॉर्ट पिच असा चेंडू आणि पुरेपूर समाचार घेतला अरबाज पटेल यांनी. षटकार 6 धावांसाठी. अगदी आपण पाहिलं रोहन नारळे ज्या बाउंड्रीला टार्गेट करत होता, काही त्यांना सफलता मिळाली नाही, मात्र अरबाज पटेल धावा चालू ठेवल्यात. पुन्हा एकदा शफल करून मारण्याचा प्रयत्न त्याच दिशेने, मात्र यावेळी फिल्डर सज्ज, क्षेत्ररक्षण उत्कृष्ट. 1 धावा समाधान मानावं लागेल अरबाज पटेल यांना. तर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आपण पाहतो रोहन नारळे. कात्रज 6 एक उत्कृष्ट
चाणक्य असा खेळाडू, नक्कीच धावा भरपूर आहेत त्यांच्याकडे, मात्र बॅटीला बोलावा लागेल. आपण पाहतो पीपीएलचा हा सामना, पीपीएलची स्पर्धा स्वतःला सिद्ध करावा लागेल. रोहन नाराळे पुढचा चेंडू, यावेळी बॅटीची कड, फटका फसलाय. अनिकेत माने बॉलच्या मागे धावतायत, मात्र पुन्हा एकदा एक धावावर समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा रोहन नारळे थोडीशी नाराज, पाहिजे तशी फटके अजून तरी आले नाहीत, मात्र अजूनही 3 षटक बाकी यानंतर, त्यामुळे नक्कीच बॅटिंग पॉवर प्ले कडे रोहन नारळे यांचं लक्ष असेल. तर दुसऱ्या बाजूने अरबाज पटेल धावा चालू ठेवतायत. धाव संख्या झाली ती 12. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, मिनी हेलिकॉप्टर अरबाज यांच्या बॅटीतनं. त्रिशाल उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा एका धावावर समाधान. संत गतीने चालू असलेला हा सामना, पुन्हा एकदा स्लोवर असा चेंडू, डॉट बॉल डॉट बॉल. अजूनही एक चेंडू पियुष माने यांचा बाकी. उत्कृष्ट गोलंदाजी हाताळली होती पियुष यांनी. आणि यावेळी समोरच्या दिशेने फटका खेळलाय, मात्र त्रिशाल उत्कृष्ट झेल, फलंदाज बाद. रोहन नारळे परतावा लागेल. नक्कीच चांगला खेळाडू रोहन आपण ओळखतो, मात्र पाहिजे तशी बॅटिंग झालेली नाहीये. नवीन फलंदाज आलाय तो हुझैफ खान, अगदी फिरकीचा जादूगर हुझैफ. मात्र यावेळी बॅटिंग मध्ये कमान सांभाळावी लागेल आपल्या संघासाठी. निखिल शेठ मुत्ता युवा मंच, धाव संख्या झाली ती 13. 2 षटका अखेर 13 धावा. नक्कीच मोठी फलंदाजी करावी लागेल, कारण की समोर क्रियान स्पोर्ट्स फाउंडेशन आपण पाहिलं, पहिल्या सामन्यात 85 धावा जमवलेल्या. सिद्धिविनायक सिक्सर्स या संघासाठी 86 धावांचं लक्ष ठेवलं होतं. त्यामुळं मोठी बॅटिंग क्रियांश यांच्याकडे देखील आहे, त्यामुळं आव्हान देखील मोठं द्यावं लागेल. पुन्हा एकदा आपण पाहतो नवीन गोलंदाज अजिंक्य. हॅलो, बोल ना. युट्यूबला बघतोय का? होय, ठीक आहे, बोलायला लावतो. आणि ह्यावेळी पंचांचा इशारा आलाय तो नो बॉल प्लस सिक्सर. धाव संख्या पोचते ती 20 धावांवर. आत्ताचा आलाय तो नो बॉल आणि फ्रीचा चेंडू पुढचा असेल अरबाज यांच्यासाठी. आणि मला असं वाटते पंचांनी बॉलरला वॉर्निंग दिलेली आहे. राऊंड ऑन ऍक्शन वर वॉर्निंग देण्यात येणार आहे आणि त्या पुढचा हा नो बॉल असेल. क्रियान स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाने नोंद घ्यायची की राऊंड ऑन ऍक्शन ही चालणार नाहीये आपल्या पिचच्या या स्पर्धेत. आणि आपण तसंच पाहतोय क्रियान स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाचे संघ मालक माननीय श्री कृष्णदादा बालवडकर यांचं देखील इथं आगमन झालेलं. त्यांच्या सामना पाहण्यासाठी त्यांना विनंती असेल, स्टेजवर त्यांनी स्थानापन्न व्हायचंय, मॅचचा आनंद घ्यायचा आहे. कृष्णदादा बालवडकर, क्रियान स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाचे संघ मालक. चला, टायमर चालू आहे. क्रियान स्पोर्ट्स फाउंडेशन संघाला विनंती, पुढचा चेंडू फ्री हिटचा चेंडू, बॉलरला वॉर्निंग आलेली आहे. यावेळी थांबून मारण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटवर खेळलाय. फ्री हिटचा चेंडू झेल पूर्ण केलाय, मात्र बचावले त्यारबाद. सुरेख चेंडू म्हणता येईल अजिंक्य यांचा. धाव संख्या झाली ती 21. चेंडू झालाय तो 1. टायमर अजून चालूच आहे, याची नोंद घ्यायची आहे. ऐक ना, तिकडे सांग की युट्यूबला आवाज फाटतोय. नितीन सातपुते. यावेळी आपण पाहतोय दिशा भरकटलेला हा चेंडू, पंचांचा इशारा, नक्कीच व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. धाव संख्या झाली ती 22. स्ट्राईक एंडला हुझैफ. शफल करून मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता, मात्र सुरेख चेंडू अजिंक्य यांचा. पहिल्या चेंडूवर बिमल टाकला होता, मात्र त्यानंतर एक कमबॅक केलाय सुरेख गोलंदाजी अजिंक्य यांची. स्लोअर असा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलाय. त्रिशाल धावतायत आणि धावतच राहिले, पण चेंडू काय अडवता आला नाही.
4 धावा. तिकडे कव्हर्सला स्क्रीनच्या खाली जे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसले त्यांना विनंती असेल त्यांनी मागे बसायचंय. ते जे खेळाडू बसलेत मला असं वाटतं आरके आहेत त्यांना विनंती असेल मागे बसायचंय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 27. यावेळी काहूया पुन्हा एकदा व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. चुका चुका या चुका नक्कीच टाळाव्या लागतील. शफल करून मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता हुसेफ यांचा त्यामुळे मला असं वाटते वाईड देण्यात नाही आला. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. हॅलो हॅलो वाईट दे. हॅलो नाहीये 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 लक्षच नाही लावायचं. काय माहिती नाही. चला सामना चालू ठेवूया. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलिंग एंडला अजिंक्य. वाईड भरपूर टाकलेत. अतिरिक्त धावा भरपूर खर्च केलेत. त्या व्यतिरिक्त सुरेख गोलंदाजी करत आहेत आणि त्याचसोबत हुसेफ यांना परतवले तंबू मध्ये. अजिंक्य. उत्कृष्ट झेल आपण पाहिला मंथन यांचा. चला नवीन बॅट्समन आलाय तो सनी सिंग जेनी. शेवटचा चेंडू अजिंक्य यांचा. नक्कीच क्रियान स्पोर्ट्स फाउंडेशन यांना टाइम बघावा लागेल. भरपूर वेळ खर्च होतोय त्यामुळे नक्कीच पेनल्टीला सामोरे जावं लागेल क्रियांश या संघाला. तसंच सर्व संघांना विनंती असेल जेव्हा एक बॅटर बाद होईल अगदी 30 सेकंड मध्ये पुढचा बॅटर ग्राउंड मध्ये येणं हे अनिवार्य असेल. बॅटिंग करायला तयार पाहिजे. अंपायर रिव्ह्यू आहे मला असं वाटतंय. शॉट कुठून खेळला ते चेक करताय ना. बॉलचा पिचिंग मला असं वाटतं अंपायर चेक करतायत त्यासाठी रिव्ह्यू घेतली अंपायर्सने. बॉलची पिचिंग चेक करायची आपल्याला. पंचांचा इशारा आलाय तो व्हाईट बॉल. प्रकाश सर वॉकी टॉकी आपला चेक करा एकदा. चला व्हाईट बॉल आत्ताचा आलाय तो व्हाईट बॉल. शेवटचा चेंडू फुलटॉसचा चेंडू आणि फिल्डरला सापडलेला हा फटका. विकेटचा पतन. सनी सिंग जीनी परतावा लागेल तंबू मध्ये. उत्कृष्ट झेल बाउंड्री लाईनला आपण पाहिला अमित यांचा. 3 षटका अखेर संघाची धावसंख्या झाली ती 31 धावा.
परतले ते सनी सिंग जुनी, तर नवीन बॅट्समन त्यांची जागा भरण्यासाठी आलाय तो. शुभम डोळसकर नवीन बॅट्समन. 3 षटका अखेर धाव संख्या झाली ती 31 धावा आणि बॅटिंग पॉवर प्लेचा उपयोग करतायत ते निखिल शेठ मुत्ता युवा मंच. निखिल शेठ मुत्ता यांच्या संघ मालकीचा हा संघ आपण पाहतोय ते स्वतः ह्या सामन्यामध्ये खेळत असताना. तर बॉलिंग एंडला बॉलर अनिकेत माने, संघाचे व्हाईस कॅप्टन अनिकेत. आणि यावेळी काय होतंय पाहूया. फटका, कार्पेट फटका, 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आहे शुभम डोळसकर. मला असं वाटतं त्यांचं लक्षच नव्हतं. अरबाज मात्र चपळता दाखवली. थ्रो स्लो येतोय त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, मात्र शुभम डोळसकर हे बॉल बघत राहिले. मात्र कोणती हानी नसेल. 2 धावा पूर्ण. धावसंख्या झाली ती 33 धावा. तुम्ही टाइम थांबवा सर. नक्कीच आपण पाहतोय टेक्निकल इश्यू गनच्या इथे, त्यामुळे आपण टाइमर हा स्टॉप केलेला आहे आणि तो टाइम आपण यूज करणार आहोत. अगदी मी विनंती करतो थर्ड अंपायरच्या स्वरूपात प्रकाश पवार सर यांना विनंती असेल गनसाठी काय टेक्निकल इश्यू आलाय तो क्लिअर करावा आणि मॅच लवकरात लवकर चालू करायची आहे. पुन्हा एकदा मी कॉमेंट्री करण्यासाठी आमंत्रित करतो हाफ पिच क्रिकेटचा आवाज, व्हॉइस ऑफ हाफ पिच क्रिकेट, विनोद सर चोरगे. यस, धन्यवाद कुणाल. सुंदर समालोचन कुणाल काकडेंचं आपण ऐकलं. शैलेश नेवगणे सर देखील आज समालोचन कक्षामधून आपली तोफ ताडताना आपण पाहतोय. मॅच इथे जोरदार सुरू आहे. आजच्या तिसरा सामना 33 धावा धावफल करते, 3 फलंदाज बाद 33. 7 चेंडू आपण पाहतोय. डॉट बॉल 50 नो बॉलचा इशारा आणि अरबाज पटेल साठी आता फ्री हिट. अरबाज पटेल फ्रीचा पुरेपूर फायदा घेतला. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. जबरदस्त फटका मात्र इथे खेळला गेला. 40 धावा दाखल करते आपण पाहतो. 40 रन. धावा 40 रन ऑन स्कोर बोर्ड. चला फास्ट खेळा, थोडं मीटिंग घेऊ नका. अजूनही बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे, त्यामुळे थोडं फास्ट खेळा. यानंतर देखील एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सिद्धिविनायक सिक्सर विरुद्ध जास्त मोर्चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक येत आहे, टिपला झेल आणि फलंदाज बाद. समीरने टिपला एक सुंदर झेल आणि ते फलंदाज मात्र बाद होईल. मोठी विकेट. आणखी एक फलंदाज मात्र इथे बाद होताना पाहायला मिळेल. चौथा फलंदाज मात्र इथे बाद झालाय. टीम निखिल शेठ मुत्ता 11 संघाला चौथा धक्का. आणखी एक बॅटर मात्र बाद होतोय. अप्रतिम स्पर्धा, अप्रतिम आयोजन, नियोजन आपण पाहतोय. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,25,555 रुपये. द्वितीय क्रमांक 75,555 रुपये आणि वरील दोन्ही बक्षीस देणारे आमचे निलेश भाऊ गिरमे यांचं मनापासून धन्यवाद. तृतीय बक्षीस आपण पाहतोय 55,555 रुपये.
सन्माननीय संदीपभाऊ मते यांच्या माध्यमातून पारितोषिक आलं. चौथं पारितोषिक 35,555 रुपये सन्माननीय मिलिंद भाऊ पोकळे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक या स्पर्धेसाठी आपल्याला मिळालं, त्याबद्दल धन्यवाद. ऑक्शन करता कार्यालयाचे विशेष सहकारी देणारे आमचे राजाभाऊ लायगुडे, नगरसेवक पुणे महानगरपालिका श्री यशवंत बापू लायगुडे, अध्यक्ष प्रभाग क्रमांक 33 धायरीगाव यांच्या माध्यमातून हे पारितोषिक सौजन्य मिळालं. ग्राउंड सौजन्य देणारे सन्माननीय गणेश डाकाडे यांचं मनापासून धन्यवाद. पंचांचा नो बॉलचा इशारा इथे मात्र होतोय. धाबल गाव 10:45 युट्यूब लाईव्ह, जे अगदी आपण आज युट्यूब लाईव्ह पाहतोय, ही स्पर्धा घरबसल्या देखील आनंद घेतोय. सौजन्य देणारे आमचे राहुल शेठ बांदल उद्योजक, मनापासून धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच सिरीज, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर साठी बक्षीस सौजन्य देणारे मान्य अप्पाशेठ खेडेकर उद्योजक यांचं मनापासून धन्यवाद. विजेत्या व उपविजेता संघ मालकास यावर्षी आपण आकर्षक बाईक या ठिकाणी त्यांना सन्माननीय किशोरभाऊ पोकळे युवा नेते, सन्माननीय प्रतीक शेठ मते उद्योजक, रोहन शेठ करंजकर उद्योजक, मान्य सागर शेठ वडणे उद्योजक आणि सन्माननीय ईश्वर शेठ खेडकर यांच्या माध्यमातून विजयी संघाच्या संघ मालकांना, फायनलच्या 2 संघ मालकांना आकर्षक बाईक देऊन आपण सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेसाठी लागणारे लाईट सौजन्य सन्माननीय प्रकाश भाऊ चव्हाण यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मिळालेलं सौजन्य, मनापासून धन्यवाद. इथे चेंडू परत एकदा हवेत खेळला, पाहूया क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल टिपला जाईल, पण इथे 2 धावा पूर्ण होतील. फ्री हिटचा चेंडू होता, त्यामुळे फलंदाज बाद होणार नाही. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य सन्माननीय काकासाहेब चव्हाण, नगरसेवक महानगरपालिका श्री अनिकेत काकासाहेब चव्हाण, संचालक धैर्येश्वर विद्या क्रीडा प्रतिष्ठान सन्माननीय भरतभाऊ लायगुडे, संस्थापक अध्यक्ष शिवगंगा ग्रुप. धाव फलकावरती नजर टाकूया. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 धावा. त्याचबरोबर सन्माननीय बाबूशेठ रायकर, धैर्येश्वर बॅटरीज आणि अध्यक्ष एकता मित्र मंडळ, कौस्तुभ तात्या पायगुडे, शिवराज भाऊ चव्हाण, दीपक भाऊ चव्हाण, आझाद शेठ लायगुडे, संतोष दादा लायगुडे, तुषार भाऊ चौधरी, प्रसाद भाऊ चव्हाण, अक्षय भाऊ चव्हाण यांच्या माध्यमातून सौजन्य या स्पर्धेला मात्र मिळालं. विशेष सहकार्य अमित शेठ जंगम, प्रसाद भाऊ पाटील, परेश शेठ जाधव, पप्पू शेठ कुचेकर, सिद्धार्थ भाऊ पाटोळे, इबूभाई शेख यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक आपल्या स्पर्धेला मिळाले. प्रत्येक प्लेअर ऑफ द डे साठी बॅट देऊन सन्मानित केलं जाईल एसपी स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आणि हा आला षटकार. एसपी स्पोर्ट्सचं नाव घेतलं आणि बॅट बंद मात्र षटकार आला. 54 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4.1 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. 54 रन ऑन स्कोर बोर्ड. पुणे प्रीमियर लीग, पुणे जिल्हा पुन्हा एकदा रंगतोय. क्रिकेटचा महासंग्राम, हप्पीच क्रिकेटचा महासंग्राम आपण मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूने निखिल शेठ मुत्ता युवा मंच, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय टीम क्रियान स्पोर्ट फाउंडेशन. इथे हा चेंडू परत एकदा नो बॉल आणखी एक नो बॉल इथे मात्र आलाय. 56 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 56 रन 56 रन. 4.1 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. टायमर नुसार आपल्याला खेळावं लागेल, अन्यथा पॅनल्टी सहन करावी लागेल. थोडं फास्ट खेळा ही विनंती. आणि आता परत एकदा फ्री हिटचा चेंडू फायदा होऊया कितपत घेतला जाईल. सौरभ भुरटे स्ट्रायकिंग एंडवरती असेल, एक ताकदवान फलंदाज आहे. धनकोडी परिसरातून बिलॉंग करणारा खेळाडू. चेंडू मात्र हवेत आणि ते दोघांच्या भांडणात सौरभ भुरटेचा लाभ. चेंडू जातोय दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधून निघून गेलाय. कॅप मधून जाईल चेंडू सीमारेषा पार चौकार. सौरभ भुरटेच्या बॅट मधून आलेला हा सुंदर फटका होता. परफेक्ट कॅप त्याने शोधली. समीर आणि दुसरा खेळाडू या दोघांमध्ये झडप झाली आणि तिथे मात्र दोघांनाही चेंडू अडवता आला नाही आणि इथे टाइम संपलाय. पंचांचा टाइम संपल्याचा इशारा म्हणजे आता एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये बोलवला जाणार. पॅनल्टी दिली जाईल फिल्डिंग टीमला. आणि अजूनही 4 मिनिटाचा खेळ संपला की आणखी एक खेळाडू तुमच्या सर्कलच्या आतमध्ये घेतला याची देखील नोंद घ्या. 60 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 60 रन. मॅचला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय त्या धोत्रे
यावेळेस चांगला फटका आदित्याचा स्वागत करणारा होता. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. यामध्ये पाहिलं तर 2 षटकार 1 चौकार देखील आलाय. धावा अगदी वेगाने पुढे सरकत आहे. 66 धावा. निखिल शेठ मुत्ता युवा मंच ताकदवान संघ आणि ताकदवान संघ आपली ताकद मैदानामध्ये दाखवताना आपण पाहतोय. सौरभ भोईटेला मिळालेली संधी आणि त्याचा फायदा मात्र त्याने केलाय. विश्वमन खेळाडू होता तो मात्र रिप्लेस झाला आणि त्याबद्दल अनसोड मधला खेळाडू म्हणजे सौरभ भुरटे इथे मात्र सामील केला आणि तो सौरभ भुरटे आता मात्र काना मागणे येऊन तिकट होताना आपण पाहतोय. शुभम डोलसकर बॅटिंग करताना आपण पाहतोय. सुचित खेळण्याचा प्रयत्न हा देखील एक चांगला खेळाडू. व्हाईट बॉलचा इशारा. शुभम डोलसकरला आपण फुलपिच क्रिकेटमध्ये सातत्याने खेळताना पाहिलंय पण अगदी क्रिकेटवरती प्रेम आज मात्र शुभम डोलसकरला पुणे प्रीमियर लीग मध्ये देखील घेऊन आलं. एक चांगला खेळ शुभम डोलसकरचा. इनसाइड आउटसाइड सुंदर फटका. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जबरदस्त फटका होता. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता जागा बनवतो थोडासा मागे सरकला आणि त्यानंतर कव्हरवरनं केलेला एक सुंदर फटका होता. 6 धावा इथे मात्र वसूल केल्या. 74 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 4.5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. नवीन चेंडू आता मैदानामध्ये. 74 धावा. शेवटचा एक चेंडू. पाहूया कितपत धावा या चेंडूवरती बनवले जातील. शुभम डोळसकर 3 चेंडूमध्ये 13 धावांचा सुंदर खेळ. दुसऱ्या बाजूने 8 चेंडूमध्ये 17 धावा सौरभ भुटेने देखील बनवल्या. धावफलक अगदी वेगाने पुढे सरकताना आपण पाहतोय. 74 धावा एका मोठ्या टार्गेटच्या दिशेने वाटचाल नक्की पाहायला मिळाली. एक चांगला धावफलक इथे मात्र तयार होताना पाहायला मिळतोय आणि यावेळेस मात्र हा चेंडू फलंदाज इथे होईल बाद. विकेटचं बदन. धावफलकावरती बनवल्या 74 धावा. विजयासाठी 75 धावांचं टार्गेट. 75 धावांचा. चला पुढची मॅच लगेच दोन्ही टीम टॉस साठी या. चला दोन्ही टीमची कॅप्टन लगेच टॉस साठी यायचंय. चला लगेच दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. सिद्धिनायक सिक्सर विरुद्ध नॅशनल पार्क. दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित टॉस साठी यायचंय. नॅशनल पार्क आहे ना. अजून एक माईक कुठे? एक माईक वरती ठेवून आले. टॉस. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. टॉस घेऊ. चला कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. टॉस या ठिकाणी केला जाईल. मी अमरदादा खेडेकर यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. अमरदादा खेडेकर यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. मी अमरदादा विनंती करेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. एका बाजूने सिद्धिनायक सिक्सर तर दुसऱ्या बाजूने नॅशनल पार्क या 2 टीम दरम्यान टॉस आणि टॉस साठी मी आमंत्रित करतोय अमरदादा खेडेकर यांना या ठिकाणी आमंत्रित केलंय. टॉस या ठिकाणी. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या तोपर्यंत. पीपीएल आणि जब्बा वॉरियर्स टॉस जिंकलाय. नॅशनल पार्कने निर्णय काय असेल? बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जास्त वेळ घेणार नाही. दोन्ही टीमला शुभेच्छा आणि समालोचन कक्षामधनं देखील बदल आपल्याला पाहायला मिळेल आणि समालोचन कक्षामध्ये परत एकदा मी आमंत्रित करेल शैलेश निवंगणे सरांना. धन्यवाद. प्रत्येकाची मॅच कुठे लागते त्याच्यावरती आहे ना. प्रत्येकाला 3 मॅच काढायचे. पहिली काय केली याच्यामध्ये लफडा काय होणार माहितीये का? एखादी टीम आहे ना बळजुबरीने मॅच हारणार. मग तुला मी सांगतो याच्यामध्ये कुठली तरी एक टीम असं करणार. मग दोन मॅच जिंकलेला क्वालिफाय व्हायलाच पाहिजे. इथे 2 मॅच जिंकून पण तू क्वालिफाय होत नाही. मग
कसं होईल क्वालिफाय? आता हे विनर विनर झाले, पुढचे हारलेले हारलेले बरोबर. आणि त्याच्यानंतर ह्यांची तिसरा बरोबर, ह्यांची तिसरा बरोबर. यांनी काहीतरी हे केलं, मी सांगितलं होतं तसं नाही. तिसरी झाली, त्यानंतर चौथी. त्यांच्यामध्ये जो जिंकेल तो ह्यांच्यामध्ये हारलेल्या बरोबर खेळेल. संपल्या 5 मॅच, संपला दिवस. दोन टीम क्वालिफाय. आता इथे जिंकून पण त्यांना थांबावं लागतं. चला आपण दुसऱ्या डावाकडे वळतोय. पहिलाच बॉल, फुल टॉस, मिड ऑफ मधून चेंडूला धाडून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे, लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने चौकारासाठी. पहिल्याच बॉल वरती आलेला चौकार. 4 धावेने इथे सुरुवात केली आहे. चौकार इथे नोंदवला जातोय. पुन्हा एकदा फुल टॉस आणि पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. पहिल्या 2 चेंडूंवरती केलेले कडक प्रहार, एक वरती आलेला चौकार आणि दुसऱ्या बॉलवरती आलेला हा षटकार आहे. 10 धावा. दुसरे षटक मैदानामध्ये सुरू असताना 10 धावा आतापर्यंत झाल्यात. चांगली फटकेबाजी, सुरुवातीपासून आक्रमण चढवलंय आणि जो प्रमुख गोलंदाज आहे त्या प्रमुख गोलंदाजावरती ते आक्रमण चढवण्यात आलंय. दोन्ही संघ असे आहेत की ज्या दोन्ही संघांनी पहिल्या मॅच मध्ये प्रतिस्पर्धी संघाला नमवत एक विजय मिळवलेला आहे. तर इथे जो लागोपाठचा दुसरा विजय मिळवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक थोडेसे इथे चूक करतात, चेंडू हातातून निसटतोय. धावसंख्या होते ती 10. पहिलं षटक सुरू आहे. 76. पुन्हा एकदा बिग हिट आणि पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. अप्रतिमरित्या फटकेबाजी आणि अप्रतिमरित्या इथे धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय. षटकार, चौकार आणि पुन्हा एकदा आलेला हा षटकार आहे. धावसंख्या होते ती 16 धावा. 16 विदाउट लॉस. 16 धावा आतापर्यंत झाल्यात. एक चांगलं आक्रमण या षटकामध्ये जे चढवलं जात आहे. पुन्हा एकदा इथे स्विंग अँड मिस, बॅटची आउटसाइड एज. यष्टांच्या मागे मात्र सुरेख असं कलेक्शन. विकेटचं पतन. पहिलाच बॅटर इथे डगआउटच्या दिशेने. 16 या धावसंख्येवरती पहिला बॅटर इथे डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. हे बघा, इथे 70-70 फॉर्मॅट नाहीये. प्रत्येक संघाला 3 मॅच इथे खेळाव्याच लागतील आणि त्यामधल्या 2 टीम या सुपर 8 साठी क्वालिफाय केल्या जातील. विजेत्या संघांना देखील इथे थांबावं लागेल, कारण 3 मॅच या कंपल्सरी खेळायच्याच आहेत. पहिल्या विकेटचं पतन 16 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. आल्या पहिल्याच बॉलवरती तो प्रहार करण्याचा प्रयत्न फसतोय. पहिले षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा. 16 फॉर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक संपलं आणि 16 धावा देखील इथे प्राप्त केल्या जात आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती. विनायक गव्हाणे इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक 2 ची इथे सुरुवात होते. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 16 धावा आल्यात. विनायक यांना आमंत्रित करण्यात आलं. अजून एक हाफिश टेनिस बॉल क्रिकेटमधील एक अष्टपैलू खेळाडू विनायक गव्हाणे इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल. पहिलाच बॉल इथे फटका फसतोय. स्वतः गोलंदाज इथे चेंडू खाली येण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉल वरती मागच्या मॅचचा हिरो इथे सबशेल ठरलाय 0.
वैयक्तिक 0 या धावसंख्येवरती बाद होऊन त्रिशाल इथे बाद होत आहेत. डगआउटच्या दिशेने एक मोठा धक्का इथे संघाला बसतोय. अप्रतिम अशी गोलंदाजी आणि पहिल्याच बॉलवरती विनायक म्हणजेच विघ्नहर्ता संघाला इथे एक यश प्राप्त करून देतोय. त्रिशाल इथे बाद होतात. मागच्या मॅच मध्ये 13 चेंडूंमध्ये 40 धावेंची एक विजयी इनिंग त्यांनी पेश केली आणि त्या मॅच नंतर या मॅच मध्ये मात्र ते 0 वरती बाद झालेत. सुरेखरित्या आपल्याच बॉलवरती विनायक यांना मिळालेले यश. पुढचा बॉल 16 या धावसंख्येवरती दुसरा बॅटर बाद आहे. पुन्हा एकदा स्वीकृत्या टप्पा पडल्यानंतर घेतलेली अतिरिक्त उसळी पंचांनी नो बॉल कळवलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 17 आणि त्या दरम्यान आपण पाहतोय नो बॉल आहे. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 17. पुढचा बॉल असेल फ्री हिट. काय केलं जाईल. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या लगतचा चेंडू आहे. स्लॅश करण्याचा प्रयत्न परंतु तो प्रयत्न फसतोय. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. बॅक टू बॅक इथे चेंडू निर्धाव हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्याच बॉलवरती विकेट. त्यानंतर मात्र नो बॉल. त्यानंतर आलेली पुन्हा एकदा फ्री हिटच्या बॉलवरती निर्धाव चेंडू. काहीशी चर्चा इथे सुरू आहे. दोन्ही पंच तिसऱ्या पंचांशी थोडीशी मदत घेत आहेत. तो व्हाईट बॉल साठी इथे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. समित सर बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू देण्यात येतोय. तो बेमर साठी अथवा व्हाईट बॉल साठी तो रिव्ह्यू देण्यात येतोय आणि त्याचा तो वापर केला जातोय. तिसरे पंच टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि त्यानंतर योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत दिला जाईल. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना तो निर्णय आपल्यापर्यंत सोपवला जाईल. फार बारकाईने हा निर्णय देण्यात येतोय. सर व्हाईट बॉल आहे. हा हे सांगा पहिलं. व्हाईट बॉल आहे. याच्यानंतर तो फ्री हिट कंटिन्यू आहे. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा फ्री हिटच्या बॉल वरती केलेला कडक प्रहार. बॉल जातोय इनसाइड आउटचा. हा देखना रुबाबदार षटकार 6 धावेंसाठी. हा बॅकफुटला जात बॉलला फोर्स केलं. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं. बॉलला मात्र सीमारेषेच्या पलीकडे इनसाइड आउटचा षटकार. धावसंख्येमध्ये वाढ. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या मात्र 24 वरती येऊन स्थिरावली आहे. पुन्हा एकदा लॉंगअपच्या दिशेने इथे चेंडू खेळलाय. सिंगल इथे मिळते. प्रयत्न चांगले आहेत. सोपं नव्हतं चेंडू अडवणं, झेल टिपणं, परंतु क्षेत्ररक्षकाने देखील शिरतीचे प्रयत्न केले. अपयश आलं म्हणून प्रयत्न करणं थांबवणं ही मात्र घोडचूक आहे. तो प्रयत्न करणं अपेक्षित आहे. झेल झाला नाही. सिंगल मिळते. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 25. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. चांगला चेंडू. नो बॉल आहे. स्पीड लिमिट आहे. जर तुम्ही त्या व्यतिरिक्त अधिक वेगाने जर गोलंदाजी केली तर मात्र नो बॉल कळवला जातो आणि पंचांनी मात्र तो नो बॉल कळवलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 26. पुढचा बॉल असेल फ्री हिट. पुन्हा एकदा फ्री हिट वरती तो प्रहार पाहायला मिळेल. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. झेल घेतला जाईल परंतु तदरम्यान एक धाव पूर्ण आहे. दुसरी आहे की नाही. दुसरी धाव देखील इथे पूर्ण आहे. तिसऱ्या पंचांकडे
हा निर्णय सोपवला जातोय. डायरेक्ट हिट झाल्यानंतर कित्येक वेळेस आपण बघितलंय की बॅटर धोकादायक परिस्थितीमध्ये येतात. हा चेंडू मात्र हवेमध्ये. पुन्हा एकदा नो बॉल आहे. पुन्हा एकदा नो बॉल. आताचे एकूण 2 धावा आहेत. नो +1. आताचे एकूण 2 धावा. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ. धावसंख्या होती ती 30. हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टांच्या मागे थोडस असं क्षेत्ररक्षण खराब होतंय. यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटला. त्यानंतर शॉर्ट फाईल लेगचे खेळाडू देखील थोडीशी घाई करताना पाहायला मिळाले. धावसंख्या होती ती 31. षटकाची समाप्ती. 2 षटकानंतर 31 धावा झाल्यात. 18 चेंडूंमध्ये अजूनही 44 धावांची गरज आहे. 18 बॉल 44. 14.50च्या सरासरीने इथे जवळपास धावा बनवाव्या लागतील. चला पटपट खेळा. तो 20 मिनिटाचा अवधी. स्टॉपर तिथे आपण लावलेला आहे. जिथे वेळ संपेल तिथे तुम्हाला लगेच पेनल्टी दिली जाईल. चला बॅटर लगेच. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी या षटकाची सुरुवात षटकाराने केली जाते. धावसंख्या मात्र इथे झपाट्याने वाढली जाते. 37 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण झाल्यात. अजूनही विजयासाठी 39 धावींची गरज आहे. 38 धावींची गरज. पुन्हा एकदा बिग हिट आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक इथे आपण पाहतोय डाऊन द बॉल आहेत. बाहेर जाता जाता चेंडू आतमध्ये आला आणि हेच हा पिच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण कित्येक वेळेस बघितलंय. थोडस वजनाने हलका असलेला चेंडू जितका उंचीवरती जातो तितकाच लांब जाईल याची मात्र शाश्वती देता येत नाही. कारण वजनाने हलका असल्यामुळे हवेच्या वेगामुळे तो मैदानाच्या बाहेरही जात नाही. बाहेर जाणारा चेंडू कधी कधी आतमध्ये येतो आणि इथे कुठेतरी वाटलं की बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. परंतु सर्वात चांगलं काम इथे मात्र क्षेत्ररक्षकांनी केले आहे. चांगला झेल टिपला जातोय. अजून एका विकेटचं पतन होत आहे. चला बॅटर लवकर या. टायमरचा इथे तुम्ही वापर करायचा नाहीये. क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवरती आहेत. जर तुम्ही उशीर केला तर ती पेनल्टी त्यांना दिली जाणार नाही. 30 सेकंदामध्ये तुम्हाला क्रीज वरती येणं अपेक्षित आहे. पहिलाच बॉल आल्या आल्या. वाह, सिंग इज किंग. एखाद्या आंब्याच्या झाडावरचा आंबा तोडावा तसा झेल टिपलाय सुरेखरित्या एका हाताने. क्या बात है. उगाच सिंग इज किंग नाही म्हणत. आल्या पावली मात्र बॅटरला तंबूच्या आश्रयाला धाडलंय. ही खऱ्या अर्थाने विकेट गोलंदाजाची नाहीच आहे. ही विकेट क्षेत्ररक्षकाची आहे. अप्रतिमरित्या इथे झेल टिपलाय. काही झेल इथे टिपला जातोय अप्रतिमरित्या. हे नियंत्रण मिळवणं हे फार गरजेचं आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा चेंडू एका हातामध्ये इथे अडवून तो झेल टिपण्यात आला. बॅक टू बॅक इथे विकेट गमावल्या जात आहेत. सातत्याने दोन्ही बॅटर चर्चेत आहेत. चला पटपट. यानंतर अजूनही 3 मॅच शिल्लक आहेत. त्यामुळे थोडीशी घाई करा. आपल्याला वेळ इथे जास्त मिळणार नाही याची काळजी घ्या. गोलंदाज मात्र इथे हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती आहेत.
रोहन नारळ इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील पूर्ण करतील का? इथे देखील स्विंग अँड मिस. बॅटच्या समोरून चेंडूला वळण दिलंय. चेंडू देखील आपण पाहतोय निर्धाव डॉट. पुढचा बॉल. इथे देखील सर्वात लांबवरचा अंतर आहे. चांगला प्रयत्न इथे विनायक यांनी केलाय. एक धाव पूर्ण एकाच धावेने इथे समाधान मानावं लागतंय. थोडासा अंदाज चुकला. एवढ्या फ्लड लाईट मध्ये चेंडूला साईड करणं, थोडा अंदाज घेणं म्हणावं तसं सोपं नाहीये, परंतु विनायक यांनी तो प्रयत्न केला. झेल होऊ शकला नाही, परंतु काही धाबा संघासाठी वाचवल्यात. हे मात्र इथे योग्य काम आपल्या संघासाठी केलंय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग वरती देखील क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेट आहे, डीप काऊ कॉर्नर आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा. यष्टनच्या मागे चेंडू कलेक्ट केला जातोय. षटकाची समाप्ती. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 37 धावेंची गरज आहे. 12 बॉल 37. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय इथे घेण्यात येतोय. चला अरबाज, आपल्याला लवकर खेळायचंय. काय कॅप्टनशिप करतोय अरबाज, अप्रतिम. 12 चेंडूंमध्ये 37 धावेंची गरज आहे. 12-37. पण बघतो ऑफिस टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आहे ना, एवढे खेळाडू प्लेइंग 11 मध्ये आहेत. प्लेइंग 11च्या 11च्या 11 खेळाडू स्वतःला सेट करतात अथवा आपल्या साथीदाराला सेट करतात. फिल्डिंग सगळ्याच बाजूने लावली जाते. कॅप्टनचं काम थोडस सोपं करतायत. षटक क्रमांक 4 ची होते सुरुवात. 12 चेंडू आणि 37 धावेंची गरज. पुढचा बॉल. इथे देखील स्विंग अँड मिस. जोरदार चेंडू. इथे नो बॉल आहे. एलईडी स्क्रीनच्या समोर जे 3 खेळाडू उभे आहेत ना, त्यांना विनंती की एलईडी स्क्रीनच्या मागे जा. ग्राउंडच्या आतमध्ये जे उभे आहेत त्यांना विनंती आहे. सिद्धिविनायक सिक्सर्स, ते खेळाडू तुम्ही मागे जा. धन्यवाद. इथे देखील खेचून मारलाय बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने. षटकार 6 धावेंसाठी. सुरेखरित्या इथे षटकार खेळलाय. 6 धावेने धावसंख्येमध्ये देखील वाढ होते. धावसंख्या होते ती 45 धावा. 11 चेंडूंमध्ये 30 धावेंची गरज आहे. 11 बॉल 30. चेंडू मात्र डावेष्टीच्या बाहेर आणि हा बोनस स्वरूपाचा चौकार आहे. वाईट प्लस चौकार, वाईट प्लस 4. एक काय आहे सर? आहे वाईट बॉल आहे. वाईट प्लस चौकार आहे. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 49 धावा. विजयाचं समीकरण 50 धावा झाल्यात. वाईट प्लस 4 आहेत म्हटल्यानंतर 50 धावा. 50 धावा झाल्यात. पुढचा बॉल. हा बॉल मात्र योग्य पद्धतीने हाताळलाय. सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट. बॉल देखील इथे स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये विकेटचं सॅक्रिफाईस केलंय. अजून एक बॅटर धावबाद. अजूनही मॅचचं समीकरण 9 चेंडूंमध्ये 25 धावेंची गरज आहे. 9 बॉल 25.
अप्रतिमरित्या खेळलेला फटका, स्वतःच विकेट सॅक्रिफाईस का केलं आणि त्यानंतर इथे स्ट्राईकला आणण्याचा प्रयत्न का करण्यात आला हे मात्र इथे दर्शवलं जात आहे. 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये 21 धावेंची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. 8 चेंडू आणि 21 धावेंची गरज. पुढचा बॉल इथे मात्र विकेटचं पतन. यश त्यांच्या मागे चांगलं कलेक्शन. अजून एक विकेट डगआउटच्या दिशेने. 6वा बॅटर इथे बॅक टू द पॅव्हिलियन. शेवटचे 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये 21 धावेंची गरज आहे. काहीशी चर्चा सुरू आहे. तो दोन्ही बॅटर असे आहेत की अजून एकही चेंडू खेळलेला नाहीये. बघूयात. 7 चेंडू आणि 21 धावा. प्रत्येक बॉल मागे 3 धावेंची गरज. हा चेंडू मात्र भरकटलाय. वाईट बॉल. 7 चेंडू आणि 20 धावेंची गरज. इथे फुलटॉस आणि षटकार देखील आहे. हे बघा ना, ज्यावेळेस रिव्ह्यू घ्यायच्यात ना, आतमध्ये जे खेळाडू आहेत त्यांनी रिव्ह्यू घ्यायचा आणि 10 सेकंदानंतर तो रिव्ह्यू मिळत नाही. लगेच त्या बॅटरने स्वतःहून तो रिव्ह्यू घेतणं गरजेचं आहे. वेळ संपल्या कारणाने एक खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल. 4च खेळाडू आहेत जे बाउंड्री लाईनच्या लगोलग. शेवटचे 6 चेंडू आणि 14 धावेंची गरज. गोलंदाजी मार्कवरती संघाचे संगणक अरबाज पटेल. 6 बॉल 14 धावा विजयाचं समीकरण. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर 6 धावा. षटकार. 5 चेंडू आणि 8 धावेंची गरज. 5 बॉल 8. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न. सिंगल इथे मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. आसिफ तांबोळी यांच्या बॅटमधून आपण बघितलाय निर्णायक तो षटकार आलाय, परंतु अजूनही मॅच मध्ये भरपूर काही शिल्लक आहे. कारण शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 7 धावेंची गरज आहे. 4 बॉल 7. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक. सिंगल इथे मिळते. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. शेवटचे 3 चेंडू आणि 6 धावा. 3 बॉल 6. एका विकेटची गरज इथे बॅटिंग टीमला, तर एखाद्या विकेटची अथवा निर्धाव चेंडूची गरज इथे फिल्डिंग टीमला देखील आहे. 69 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
आसिफ तांबोळी. स्मॉल पॅकेट इन डायनामाइट, छोटा पॅकेज और बडा धमाका. फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट मधील देखील एक सेन्सिबल बॅटर म्हणून या बॅटरला आपण नेहमीच खेळताना पाहिलं आणि या मॅच मध्ये देखील ते टेम्परामेंट त्यांच्या बॅटिंग मध्ये पाहायला मिळालं. जेव्हा गरज आहे तेव्हा गेअर शिफ्ट केलाय. शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 6 धावेंची गरज. हा चेंडू मात्र उजयष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव आहे. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 70. पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल इथे मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 71. शेवटचे 2 चेंडू आणि त्या 2 चेंडूंमध्ये 4 धावेंची गरज. 2 बॉल 4. दोन चेंडू आणि 4 धावेंची गरज. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर आहे. 2 चेंडू 4 धावा. इथे मात्र तो निर्णायक चौकार. मॅच फिनिश. विजेते संघाचं अभिनंदन. तर जो संघ इथे पराभूत झालाय त्यांना पुढील मॅच साठी शुभेच्छा. चला पुढच्या दोन्ही टीम लगेच मॅच सुरू करून घ्यायची आहे. लगेच मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानामध्ये लगेच या. वेळ खर्च न करता.